खासदार संजय राऊतांनी विधान परिषद निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली। विधान परिषदेबाबत उद्धव ठाकरे भूमिका मांडतील, उद्धव ठाकरे स्पष्ट भूमिका मांडतील असं राऊतांनी सांगितलंय। तर संजय राऊतच उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद निवडणुकीत अडथळा असल्याची टीका दुसरीकडे नवनाथ बन यांनी केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील। उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काळजी करू नका। उद्धवजी ठाकरे यांना उमेदवारी मिळावी हा प्रयत्न संजय राऊतांचा नाहीये। संजय राऊतांची इच्छाच नाहीये की उद्धवजींना उमेदवारी मिळावी। संजय राऊतांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राज्यसभेची निवडणूक आपल्याला मिळायची असेल तर आता उद्धव ठाकरेंचा पत्ता कट झाला पाहिजे। त्यामुळे उद्धवजी ठाकरेंना एक प्रकारे धमकी देत आहेत की उद्धवजी, तुम्ही जर का या विधान परिषदेच्या निवडणुकीला उभं राहिलात तर कदाचित मतं फुटतील। कारण कोणी नाही कोणाचं हे सांगण्याचं संजय राऊतांना आज का गरज होती, ते यासाठीच सांगतायत की उद्धवजी ठाकरेंना एक प्रकारे इशारा देत आहेत की विधान परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही उभं राहिलात तर उभाटा गटाची मतं फुटतील। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, पश्चिम बंगालमध्ये मतदारांवर दबाव आणण्यासाठी सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले। जिथे निवडणूक तिथे मोदी शहांचे दौरे होतात असा आरोप राऊतांनी केलाय। मोदी आणि शहांनी मणिपूरमध्ये जावं असा सल्ला देखील राऊतांनी दिलाय। तर यावरून नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। दबाव असता तर 95% मतदान झालं नसतं असं बन यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी और उनका पूरा मंत्रिमंडल पश्चिम बंगाल में घूम रहे थे, ओपन जिप में रैली निकाल रहे थे। अब जाइए मणिपुर में, देखिए क्या हो रहा है, वहाँ भी रैली निकालिए, लोगों को थोड़ा सा साहस दिखाइए। लेकिन नहीं, जहाँ चुनाव है वहाँ मोदी जी और शाह जी जाएंगे। जहाँ चुनाव है वहाँ की सरकार और वहाँ के अपोजिशन के ऊपर दबाव डालने के लिए लाखों की संख्या में अर्धसैनिक बल वहां लाएंगे। ये लोकशाही लोकतंत्र है। पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कुठेही मतदारांवर दबाव नाही। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडागिरी काय असते तर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम पश्चिम बंगालमध्ये झालंय। संजय राऊत ममता दीदींच्या गुंडाकडनं काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या पश्चिम बंगालमध्ये झाली। इंडिया अलायन्समध्ये काय सुरू आहे ते पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळते। काँग्रेस विरुद्ध तृणमूल हा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये होतोय। त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी तिथं अर्धसैनिक बल तैनात करण्यात आलेत आणि कुठेही मतदानावर दबाव नाही, मतदारावर दबाव नाहीये। दबाव असता तर 95% मतदान झालं नसतं। भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकांना मदत करतायत असा आरोप एमआयएम नगरसेवकाने केला। एमआयएमच्या आरोपानंतर महानगरपालिकेच्या सभेत गदारोळ पाहायला मिळाला। वंचितचे नगरसेवकांचा एमआयएमवर संताप पाहायला मिळाला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत हा प्रकार घडलाय। सन्माननीय अफसर बाई सुद्धा पंचनपासून या सभागृहात आहे। बजेट सेशन मध्ये माफदा संघटनेच्या वतीनं राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आजपासून धुळे जिल्ह्यातील सुमारे 1100 कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आलेत। तसेच राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्रांनीही बेमुदत बंदची हाक दिल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। आमचे लिंकिंग या विषयावर बेमुदत बंद केलेलं आहे। लिंकिंग हा प्रश्न असा आहे की प्रत्येक युरियाच्या रॅक सोबत काही ना काही गव्हर्नमेंट आम्हाला सरकारी कंपनी आम्हाला माल देते व ते माल जबरदस्तीने आम्हाला शेतकऱ्याला द्यावं लागतं। त्यामुळे आमच्या आणि शेतकऱ्यांचे वादविवाद होतात। कधी त्याचा माल दिला नाही तर आमच्या गोडाऊनला ते माल पडलेलं असतं। त्यामुळे आमच्या दुकानदारांचे खूप आर्थिक नुकसान होत आहे। त्याच्यासोबत आम्ही जे लायसन घेतलेले आहे ते माल आम्ही सर्व कंपन्यांकडून लायसनच्या थ्रू आम्ही माल घेतो, पक्क्या बिलामध्ये माल घेतो, तरी ते माल कधी सॅम्पल फेल झालं त्याचे केस आमच्या दुकानदारावर होते। लिंकिंग येतं, हे जे लिंकिंग इतकं घातक आहे की ज्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये ज्याला लागणारं खत घेण्यासाठी पैसा नाही तर त्याला अनावश्यक जे जरुरीचं नाही ते सुद्धा खत घ्यावं लागतं आणि त्याच्यावर बोज पडतो। तर तो शेतकरी अत्यंत परेशान आहे आणि यासाठी हा जो हे जे बंद पुकारण्यात आलेला आहे हा बंद सरकारचं लक्ष वेधावं
यासाठीच पुकारलेला आहे। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दुकानदार कितीतरी समजला तरी सुद्धा शासन याच्याकडे लक्ष देते आणि शेतकऱ्याचा दुकानदाराविषयी गैरसमज होत आहे। तर शासनाने या विचारांकडे, या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची विनंती। साताऱ्यातील खटाव माण कोरेगावात दुष्काळ परिस्थिती पाहायला मिळते। यावरून शेतकऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। योजना सुरू पण पाणी नाही। शेतकऱ्यांचं साताऱ्यात रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळते। आमदार मंत्र्यांवर शेतकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केलाय। येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही। लवकरात लवकर नदीला पाणी सुटावं आणि या जनतेचा जो आक्रोश आहे हा तुमच्या विरोधात तर आहेच निश्चित। येणारा काळ तर तुम्हाला उत्तर दिलंच, पण अजून तुम्हाला जर वाटत असलं तर पाणी सोडावं। लोकांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे। पाणी योजना पूर्ण बंद पडलेल्या आहेत। नेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। पूर्ण पाणी खाली जातंय, डोळ्यात एकच सगळी बघतात, पण हे अश्रू तुम्हाला माफ करणार नाहीत। ही जनता पूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे। आता आदरणीय राष्ट्रवादी पवारसाहेबांचा पक्ष जो आहे त्यांनी इथं आंदोलन उभारलेलं, प्रत्येक सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरतोय। ह्या सगळ्यांच्या अश्रू तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।